पिंपरी चिंचवडच्या बोपखेल परिसरात दुसऱ्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे। लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून जाणारा रस्ता खुला करावा यासाठी बोपखेल वासियांनी केलेल्या आंदोलनात पोलिसांनी मोठा लाठीचार्ज करत आंदोलन चिरडून टाकलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी 174 जणांना अटक केली आहे। यात 76 महिलांचा समावेश आहे। सर्वांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून 156 जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। 18 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या व्यतिरिक्त 12 अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले। दरम्यान कालच्या हिंसाचारात 50 नागरिक आणि 23 पोलीसही जखमी झालेत। बोपखेलमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि शांतता आहे। अटक झालेल्या नागरिकांना सोडून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। बोपखेलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। सध्या या गावकऱ्यांची काय भूमिका आहे, काय मागणी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुमची काय मागणी आहे? आम्हाला फक्त गेट उघडून बघा पाहिजे आणि हे काल महिला गेट उघडायला गेले तर पोलिसांनी काठी मारहाण केलेली आहे। तर आमचे काही न चुकताना त्यांनी आम्हाला मारहाण केलेले, ती बाईला एवढं मार लागले, जखम झाले आणि बाकी सगळ्यांनी महिलांनी मागितलेले फक्त आम्हाला गेट उघडून द्या। काय सांगाल तुम्ही, काय तुमची एकूण मागणी आहे? बरेचशा महिलांना अटक केलेली आहे, पुरुष अटक केलेले आहेत, तुमची काय मागणी आहे? आमची काहीच मागणी नाही, फक्त आम्हाला रस्ता खुला करून द्यावा। आमचं पोटापाण्याचं आमचं रोज आम्हाला माझा नवरा सकाळी 4 वाजता उठून तसंच घरातून पोलिसांनी उचलून त्यांना नेलेले। सकाळी आम्हाला इथून त्यांना 15 ते 16 किलोमीटर आता जावं लागतं। पहिले इथून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती फक्त जावं लागत होतं। ते त्रास होतो आम्हाला। फक्त काही नाही, आम्हाला फक्त रस्ता खुला करून द्यावा, आमची एवढीच मागणी आहे। एकूण आता जे पोलिसांनी बरेचशा लोकांना अटक केलेला आहे त्याविषयी तुमची काय मागणी आहे? पोलिसांनी त्यांना फक्त त्यांनी सोडून द्यावं, दुसरं काही आमची मागणी नाही। त्यांचं काही नसताना सुद्धा काही लोकांना त्यांनी घरात उचलून नेलेले, काही नसताना सुद्धा। आता माझे मिस्टर सकाळी घरी पेपर टाकून आले, 10-12 जण पोलीस घरामध्ये घुसले, माझ्या सासूला ढकलून दिलं, माझ्या सासऱ्यांना ढकलून दिलं, माझ्या नवऱ्याला ओढून दिलं त्यांनी। आमचा काही दोष नसताना सुद्धा त्यांनी माझ्या नवऱ्याला नेलेलं आहे त्यांनी। एकंदरीतच आपण पाहू शकता या ज्या गावकरी महिला आहेत त्यांना हा रस्ता जो आहे तो खुला करावा या मागणीवर तर ते ठामच आहेत, पण त्याचबरोबर पोलिसांनी ज्या महिलांना, ज्या गावकऱ्यांना अटक केलेल्या आहे त्यांनाही सोडून द्यावी अशी मागणी या महिला करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत राऊतसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।